नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. 10 जानेवारी 2026. आजचा हा खास राशी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला आहे नवे संकेत, सकारात्मक ऊर्जा आणि भविष्यासाठी महत्त्वाचे इशारे. तुमची राशी आज काय सांगते? नशीब साथ देणार की घ्यावी लागणार काळजी? प्रेम, करिअर, अभ्यास आणि आर्थिक बाबींमध्ये काय बदल होणार आहेत हे सगळं जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष. आजची सकाळ मेष राशीच्या लोकांसाठी ऊर्जादायी पण थोडी अस्थिर ठरू शकते. मनात अनेक योजना एकाच वेळी घोळत राहतील, त्यामुळे प्राधान्य ठरवणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी एखादी जुनी जबाबदारी पुन्हा समोर येऊ शकते. संयम राखला तर वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कौटुंबिक बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या शब्दांमुळे मन दुखावले जाऊ शकते, पण तात्काळ प्रतिक्रिया टाळलेली बरी. सकाळी ध्यान किंवा शांत चाल मन स्थिर करेल. वृषभ. आज सकाळी वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थैर्याची आणि सुरक्षिततेची तीव्र गरज जाणवेल. आर्थिक विचार डोक्यात राहतील आणि भविष्यासाठी ठोस नियोजन करण्याची इच्छा निर्माण होईल. कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित प्रगती दिसून येईल. घरातील वातावरण सामान्यतः शांत राहील, मात्र एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते. शब्द जपून वापरल्यास गैरसमज टळतील. सकाळी एखादी सकारात्मक बातमी मूड सुधारू शकते. मिथुन. मिथुन राशीसाठी आजची सकाळ संवाद प्रधान असेल. फोन, संदेश किंवा प्रत्यक्ष भेटीतून महत्त्वाची माहिती मिळू शकते. मेंदू सतत सक्रिय राहील, पण त्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. कामाच्या बाबतीत नवे विचार सुचतील, मात्र सर्व कल्पना लगेच अंमलात आणण्याची घाई करू नका. भावनिक नात्यांमध्ये स्पष्टता आवश्यक राहील. सकाळी वाचन किंवा लेखन केल्यास मानसिक समाधान मिळेल. कर्क. कर्क राशीच्या लोकांसाठी आजची सकाळ भावनिकदृष्ट्या खोल विचारांची असेल. भूतकाळातील काही आठवणी मनात येऊन भावनात्मक प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. कामात लक्ष केंद्रित करणे थोडे अवघड जाऊ शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकललेले बरे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा मानसिक बळ देईल. स्वतःची काळजी घेणे आणि मन मोकळे ठेवणे आज विशेष आवश्यक आहे. सिंह. आज सकाळी सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास चांगल्या पातळीवर राहील. नेतृत्व गुण प्रखर होतील आणि इतरांवर प्रभाव टाकण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी आपली भूमिका ठामपणे मांडता येईल, पण अहंकार टाळणे गरजेचे आहे. घरात एखादी लहानशी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. सकाळी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केल्यास ऊर्जा संतुलित राहील. कन्या. कन्या राशीसाठी आजची सकाळ तपशिलाकडे लक्ष देणारी असेल. लहान सहान चुका शोधण्याकडे तुमचा कल राहील, पण स्वतःवर किंवा इतरांवर जास्त टीका करू नका. कामात शिस्त आणि नियोजनामुळे प्रगती होईल. आरोग्याबाबत थोडी काळजी वाटू शकते, मात्र ती अनावश्यक असण्याची शक्यता आहे. सकाळी स्वच्छता, नियोजन किंवा यादी तयार केल्याने मन हलके होईल. तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी आज सकाळी समतोल साधण्याची गरज जाणवेल. दोन पर्यायांमध्ये अडकलेले निर्णय मनात घोळत राहतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल, पण स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधांमध्ये सौम्य संवादाने प्रश्न सुटू शकतात. सकाळी सौंदर्यकला किंवा संगीताशी संबंधित गोष्टी मन प्रसन्न करतील. वृश्चिक. आज सकाळी वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये अंतर्मुखता वाढलेली दिसेल. एखादी गुपित किंवा महत्त्वाची माहिती मनात दडलेली राहू शकते. कामात खोल एकाग्रतेची गरज भासेल, मात्र संशय किंवा अतिविचार टाळले नाहीत तर तणाव वाढू शकतो. सकाळी शांततेत बसणे किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरेल. धनु. धनु राशीसाठी आजची सकाळ आशावादाने भरलेली असेल. नवीन संधी, प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित विचार मनात येतील. कामात उत्साह राहील, पण तपशिलाकडे दुर्लक्ष होऊ नये. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. एखादी प्रेरणा गोष्ट वाचल्यास दिवसाची दिशा चांगली ठरेल. मकर. मकर राशीच्या लोकांसाठी आज सकाळी जबाबदाऱ्यांची जाणीव तीव्र राहील. कामाचा भार जाणवू शकतो, पण शिस्त आणि संयमामुळे परिस्थिती हाताळता येईल. वरिष्ठ किंवा वडीलधाऱ्याशी संबंधित विषय मनात राहतील. भावनिक गोष्टी थोड्या बाजूला ठेवून व्यावहारिक दृष्टिकोन ठेवल्यास फायदा होईल. सकाळी उद्दिष्टांची आठवण करून घेणे प्रेरणादायी ठरेल. कुंभ. आज सकाळी कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये वेगळ्या विचारांची आणि स्वतंत्र निर्णयाची इच्छा वाढलेली असेल. कामात नाविन्यपूर्ण कल्पना सुचतील. मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांशी संवादातून नवीन दिशा मिळू शकते. भावनिक बाबतीत थोडी अलिप्तता जाणवू शकते. सकाळी मोकळ्या विचारांना वेळ दिल्यास स्पष्टता मिळेल. मीन. मीन राशीसाठी आजची सकाळ संवेदनशील आणि कल्पनाशील असेल. अंतःप्रेरणा तीव्र राहील आणि एखाद्या गोष्टीचा खोल अर्थ सहज समजू शकाल. कामात सर्जनशीलता उपयोगी पडेल, पण वास्तवाशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. नात्यांमध्ये सहानुभूती आणि समजूतदारपणा दिसून येईल.